नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून आजपासूनचा वर्तवण्यात आलेला नवीन हवामान अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की राज्यातल्या विविध भागामध्ये अवकाळी पाऊस पडत आहे आणि मित्रांनो, शेतकऱ्यांना ह्या अवकाळी पावसाच्या तारखा माहित होणे अत्यंत महत्त्वाचे आहे। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून आजपासूनचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। संपूर्ण महाराष्ट्राचा नवीन हवामान हवामानाच्या तारखा म्हणजे अवकाळी पाऊस कोणत्या तारखेला येणार, कोणत्या तारखेला पाऊस उघडणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नवनवीन हवामान अंदाज पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून 31 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र या सर्व भागामध्ये विखुरल्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्यामुळे अवकाळी पावसाची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे मित्रांनो, परंतु सर्वदूर हा पाऊस नाही, परंतु पूर्व विदर्भामधल्या काही भागामध्ये, पश्चिम विदर्भातल्या काही भागामध्ये व याचबरोबर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र या सर्व भागामध्ये विखुरल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांचे काळजी घ्यावी। याचबरोबर मित्रांनो, पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र व या मराठवाडा या भागातील परभणी जिल्हा असेल, बीड असेल किंवा धाराशिव असेल, लातूर असेल किंवा हिंगोली असेल, नांदेड असेल या सर्व भागामध्ये पावसाची शक्यता सांगलेली आहे आणि तशा पद्धतीचा काल पाऊस पडला। त्यामुळे पंजाब रोडक साहेबांचा जे काही नवीन हवामानाचा अंदाज त्यांनी सांगितलेला आहे एकदम करेक्ट होत आहे। त्यामुळे मित्रांनो, पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून हा नवीन हवामान अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि या सर्व भागामध्ये जवळपास 1 एप्रिल पर्यंत पावसाची शक्यता आहे आणि हा अवकाळी पाऊस आहे। याचबरोबर मित्रांनो, आता कोण्या भागामध्ये या भागामध्ये आता जे भाग मी तुम्हाला सांगितला त्या भागामध्ये कमी प्रमाणामध्ये पाऊस आहे, परंतु आता मी पुढे या व्हिडिओच्या पुढे जे काही भाग सांगणार त्या भागामध्ये पावसाची शक्यता जास्त आहे अशी माहिती पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये पूर्व विदर्भातील शेतकरी याचबरोबर पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना एक महत्त्वाची बातमी आहे। त्या भागातील शेतकऱ्यांनी आपले जे काही पिकं आहेत, कांदा उत्पादक शेतकरी असतील, आपल्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचं संरक्षण करावं। कारण की पूर्व विदर्भ व पश्चिम विदर्भ या दोन्ही भागामध्ये जास्त पाऊस असणार आहे, जास्त अवकाळी पावसाची शक्यता आहे, विजांसह पाऊस पडणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांचं संरक्षण करावं। त्यामुळे पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी आपल्या कांदा या पिकाची काळजी घ्यावी अशी माहिती पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, आता 31 ते 1 एप्रिल पर्यंतचा हवामान अंदाज जाणून घेतला। याचबरोबर मित्रांनो, आता 1 एप्रिल ते जवळपास 5 एप्रिल दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान कोरडे राहणार असल्याची माहिती पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्यामुळे मित्रांनो, पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून सांगलेलं आहे की 1 एप्रिल पासून पुढे हवामान कोरडं असणार आहे। त्यामुळे 5 एप्रिल पर्यंत राज्यामध्ये हवामान कोरडं असणार आहे। त्यामुळे ह्या दिवसामध्ये 5 एप्रिल पर्यंत शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची कामे सर्व करावी। याचबरोबर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा काढून घ्यावा, कारण की 5 एप्रिल पर्यंत हवामान कोरडे आहे। परंतु आता धोकादायक अपडेट पुढचा आहे की 5 एप्रिल पासून पुढे म्हणजे 6 एप्रिल, 7 एप्रिल व 8 एप्रिल दरम्यान राज्यामध्ये पुन्हा जोरदार अवकाळी पावसाची शक्यता पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे। सध्या जे काही राज्यामध्ये पाऊस पडत आहे अवकाळीचा, त्याही पेक्षा जास्त पाऊस 6 एप्रिल, 7 एप्रिल व 8 एप्रिल दरम्यान, त्याच्याही पेक्षा जास्त या दरम्यान म्हणजे 6 ते 8 एप्रिल दरम्यान या 3 दिवसामध्ये जास्त अवकाळीचा पाऊस आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनी या सर्व दिवसामध्ये आपल्या शेती पिकांची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे। त्यामुळे या पाऊस याच्या अगोदरच शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकाचं संरक्षण करावं अशी माहिती पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा पाऊस यापेक्षा जास्त असणार आहे हे सर्व शेतकरी बांधवांनी नोट करून घ्यावं। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या कांदा या पिकाची काळजी घ्यावी। तर शेतकरी मित्रांनो, थोडक्यात 31 मार्च 2024 पर्यंत हा पाऊस आहे। सध्याचा जे काही पाऊस पडत आहे तो 31 मार्च 2024 पर्यंत आहे, परंतु 1 एप्रिल ते 5 एप्रिल पर्यंत शेतकऱ्यांसाठी दिलासा आहे। 1 एप्रिल ते 5 एप्रिल पर्यंत राज्यामध्ये संपूर्ण भागामध्ये हवामान कोरडे राहणार असल्याची माहिती पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। याचबरोबर 6 एप्रिल, 7 एप्रिल, 8 एप्रिल या सर्व 3 दिवसामध्ये राज्यातील भागामध्ये, विविध भागामध्ये, पूर्व विदर्भ असेल किंवा पश्चिम विदर्भ असेल, मराठवाडा असेल, मध्य महाराष्ट्र असेल किंवा परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर याचबरोबर राज्यातल्या बहुतांश भागामध्ये 6 एप्रिल, 7 एप्रिल व 8 एप्रिल दरम्यान अवकाळीची शक्यता पुन्हा आहे आणि हा पाऊस
जास्त असणार आहे, त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेती पिकांचं संरक्षण करावं। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून हवामान अंदाज जे काय वर्तवण्यात आलेला आहे तेच नवीन हवामान अंदाज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास तेच थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।